पहिल्यांदा बघतोय मी अशी मॅच. वा 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 वा. दादाचा मोबाईल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतो आणि तुमचं स्वप्नातलं घर घेऊ शकता हॅप्पी होमसोबत. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, आज मी चालला आहे डोंबिवलीत. माझ्या गावाकडचं भाव आहे डोंबिवलीत राहणारं ना, त्यांना भेटाया. सगळं आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. तर त्यांना आपण ऑफिसमध्ये जाऊन भेटूया. म्हणजे एका भावाच्या तिथं ना ऑफिसवरच सॅम्पल फ्लॅट वगैरे आहेत. तर आपण मस्तपैकी जरा फ्लॅटमध्ये फिरूया. आपल्याला पण भारी वाटेल जरा स्वतःच्या घरात आल्यावर का. एकदम असा रेडी फर्निश काय फ्लॅट असतो ना, तसा सॅम्पल फ्लॅट आहे. आणि चाललो आहे आता नेहमीप्रमाणे चालत ठाणे स्टेशनला जातो. तिथनं तिकीट काढून ट्रेननी जातो डोंबिवलीत. आणि आम्ही पहिला डोंबिवली जिथं राहायचो ना, त्याच बिल्डिंगमधल्या आमच्या समोरच्या रूममधल्या काकी त्यांनी मला दुपारच्या जेवायला बोलवली नाहीत. तर पहिलं त्यांच्याकडे जाईन दुपारी जेवण. आणि मग ईस्ट वेस्ट दोन्ही बाजूला भाऊ कोण कोण आहेत, तिघं जण आहेत आणि चौथी भाऊजी आमचे. असे 4 ठिकाणी जाऊया. आणि बाकी काय अजून गोष्टी फिरता आल्या. मंदिर होते एरियातले, मंदिर वगैरे जुन्या एरियातले मी जिथं राहायचो ते बघूया. आणि मग संध्याकाळी चौकात येऊ आणि मग नाटकाला जाऊ. नाटकातलं पण आज काय तुम्हाला दाखवीन. ठीक आहे, चला निघूया. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं मंडळींनो आजच्या आपल्या व्हिडिओत आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलमध्ये. मी येऊन आपल्या टेनिस कोर्टाच्या इथं पोचलो आहे, म्हणजे कोरम मॉलजवळ. आणि आता निघता पुढं चालत स्टेशनला. हा बघा, इथं कावळ्यांची रविवारची सभा बसले म्हणतात. अजूनपर्यंत खेळायला कोण कसं खेळाडू आलं नाही. चला आपण पुढं जाऊया. मंडळी, गडकरी रंगायतनला येऊन पोचलाय मी. आणि बघूया पोस्टर कुठचे लागले आहेत. नियम व अटी लागू, अलबत्त्या गलबत्त्या, दोस्ती तुटायची नाही, छावा, स्वामींची शाळा, ठरलंय फॉरेवर, मराठी बाणा आणि द दमयंती दामले. चला बघा, तलावपालीला जांभळा पिकलेत. ही बघा दिसत आहेत. हां, ही बघा. हा इथे एक गड आहे बघा, इकडनं दिसतो. हां, मला जो गावच्या पाण्याची आठवण आली. चला पुढं जाऊ. डोंबिवलीला उतारला तर ऑफिसला वगैरे जायचं आहे दादाच्या. ते नंतर जाऊ. आधी वेस्टला चाललो आहे तर पहिला काकींकडे जातो, कारण 1 वाजता आहे. मला पण भूक लागली, जेवायचा टाईम झाला आहे. तिथं जातो, जेवतो आणि मग नंतर चौकात एकाच्या ऑफिसला जाऊ आपण. ठीक आहे, व्हिडिओपर्यंत मध्ये बघित राहा, कुठं जाऊ नका, कारण तुम्हाला पण चांगले ऑफिस पॉश फ्लॅटमध्ये दाखवतो. हा हाय, मी राहायचा पहिला त्या नाक्यातला हनुमान मंदिर. आणि इकडे येऊन पोचलाय मी नाक्यात. डोंबिवली वेस्टला. आणि इथनं उजव्या बाजूला जाणार आणि वरच्या नाक्यात मी राहायचा तिथं बिल्डिंग आहे, तिथं मी आता जात आहे. हां मंडळी, मी आता पहिला राहायचा त्या नाक्यात येऊन पोचलाय. आणि नाक्यात आता ही एक नवीन बिल्डिंग झाली. मी होता तेव्हा नव्हती, काम चालू होतं. आणि त्याच्या बाजूला तर मंदिर आहे बघा. त्यानंतर तिकडं जाईन तेव्हा दाखवीन. आणि इकडं विकास म्हात्रे साहेबांचं ऑफिस आहे. बॅचलरमध्ये असताना मी ह्या बिल्डिंगमध्ये राहायचा, तळमजलेला.
लग्न झाल्यावर मग इकडे घेतली होती रूम ती. बघा ह्या बिल्डिंग आहे ना बारकी मागं, त्या बिल्डिंगमध्ये. चला ह्या बिल्डिंगमध्ये राहायचं मी पहिला 3ऱ्या माळ्यावर. आणि आता त्या काकीनी बोलवली नाही जेवायला, तर जेवतो जाऊन आणि मग तिकडं आपला राहण्यात आहे त्याच्या घरी आणि ऑफिसला वगैरे जाईल. ठीक आहे, चला आपल्या जुन्या बिल्डिंगमध्ये एंट्री करूया. इकडनं असं जायचा, 3 माळे चढायचे. दुसरा माळ्यावर आलेला. तिसऱ्या माळ्यावर येऊन पोचला. आणि इथं ह्या रूममध्ये मी पहिला राहायचो, म्हणजे आम्ही नवरा बायको. आणि आमच्या समोरच्या या रूममध्ये त्या काकी राहतात, कोळंबकर, आणि त्यांचेच नातेवाईक इथं राहतात. आज मला यांनी बोलवले तर जेवायला जाऊया, आतमध्ये कडी वाजवूया. मंडळी काकींच्या घरी पोचला आहे आणि फ्रेश होऊन काकीने लगेच मला जेवायला वाढले नाही, जेवायला बसलो आहे. आणि तुम्हाला ओळख करून देतो पार्थची. हा उजव्या बाजूला बसला आहे, खाली मान घालतो तो पार्थ आहे. आता उंच झाला आहे, पाय बी किती लांब झालेत बघा, म्हणजे माझ्यापेक्षा उंच झाला आहे. आणि आम्ही इथं 2 वर्षापूर्वी जेव्हा राहत होतो तेव्हा असा बारीकचा लहान होता, तर आम्ही एकत्र कॅरम वगैरे खेळायचो. त्याच्यावर कॅरम होता, सलोनी, मी, हा पार्थ आणि तो त्याच्या बाजूचा लहान बाबू होता. मग आता लौकिकला वगैरे म्हणजे इकडं आणला सर्वांना, तर मग जवळच कुठेतरी घेऊन घेऊ आणि परत त्यांच्यासोबत खेळेल लौकिक. पण चला आता जेवायला बसतो. हे बघा मस्त जेवण आहे. आपला पार्थ आणि काकी सिंधुदुर्गातले आहेत. कुडाळ तालुका ना, मालवण तालुक्यातले आहेत. आणि मस्त छान मालवणी जेवण माझ्यासाठी तयार आहे. आता मी जेवतो. चला 3 वाजलं. आता जायचं होतं राणादाच्या ऑफिसला, म्हणजे आपला महेश राणे, आपला लहानपणापासून माझा भाऊ आहे. सांगा ते आम्ही एकत्र केली मोठ्याला गावाला तो. तर त्याच्या ऑफिसला इथे वेस्टला ऑफिस आहे, पण नेमका तो त्या कामासाठी ईस्टला गेला आहे. आणि मी काय असं कोणाला ठरवून फोन करून नव्हता आला बा तुमच्या इथे येत आहे म्हणून मी ऑफिसला. तर तिकडे आपल्याला जाता येणार नाही, तर आपण स्टेशनकडे जाऊया चालत. तिथं विलासाचा असेल तर ऑफिसला मग त्याच्या हॅपी होमचं ऑफिस आपण बघू, नाही तर मग आपण ट्रेन पकडून ठाण्याला जाऊ. आणि पुढच्या टायमाला येताना त्यांना फोन करून येऊ, कारण आपल्याला पण नाटकाला टायमात जायचं आहे. नाटकाचा ग्रुपचा टाईम 6 वाजता आहे, पण आपला बदलापूरवरून येणारा आपला नाटकातला मित्र राजा तो लवकर येणार आहे 4 वाजता. आम्ही 1-1.5 तास काहीतरी टाईमपास करून मग 6 वाजता तिकडे जाऊ. चला तर मंडळी, हा आपल्या विलासदादाचा बिल्डिंग ऑफिस आहे, हॅपी होम. आतमध्ये आपण जाऊया आणि दादा ऐकाय बघूया, कारण दुपारच्या टायमाला तो बाईक घेऊन जेवायला जातो. ईस्टला राहतो दादा, ऑफिस आता आहे तो वेस्टला आहे. सर आतमध्ये डायरेक्ट जाऊया, बघूया आहे की. नाही दादा, हा व्हिडिओ शूट करत होतो म्हटला. हा आपला विलास दादा. हा आपल्या गावच्या घराच्या समोर घर आहे ना, तो आपला विलास दादा. तर मला ॲक्च्युली संडे आहे ना, तर मला आपल्या ह्या सर्व बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही सर्व कामाला आहेत ना, नार्या तू राण्या जात आहे, सर्वांचे ऑफिस दाखवून सगळ्यांना भेटायचं होतं. तर राण्या आता नेमका ईस्टला गेला बाहेर. म्हटलं मग आता तर तुला तरी भेटून जाऊया म्हणून आलो. म्हटलं तू पण जेवायला गेला असेल घरी, पण आहे भेटलाच नेमका. इकडे टी व्ही चालू आहे, तिथं माझे व्हिडिओ वगैरे बघतात डायरेक्ट लाईव्ह. हे दादा सर्व धन्यवाद. चला ऑफिसला आलं तर जरा मस्त थंड पाणी पितो आणि मग निघतो ठाण्याला जायचं 4:30 वाजता. इकडे आलो तर पहिला राहतो ना त्या बिल्डिंगमध्ये, मग त्या काकींकडे जेवलो. तर रात्रीच तसं सांगितलं नव्हतं सलोनी, आणि म्हटलं राण्याला वगैरे तू भेटूच जाय. तर मला आता पुढे टायमावर जायचं, पुढच्या टायमाला फोन करून येईल. हे आपल्या दादाच्या ऑफिसचा आतला केबिन आहे.
दादा इथं बसतो आणि हे कंपनीचं आहे लोगो असा आहे हॅपी होम. आणि इथं मस्त करून 1 BHK सर्व बनवतात ना आता. छोटे 1 रूम किचन नाही. मग आता तुम्हाला कोणाला मंडळी घ्यायच्या असतील डोंबिवली किंवा इतर पण ना अगदी मुंबईत कल्याण डोंबिवलीमध्ये, तर तुम्ही आपल्या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. दादाचा मोबाईल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतो आणि तुमचं स्वप्नातलं घर घेऊ शकता हॅपी होमसोबत. चला, अजून हॅपी होमचा ईस्टला पण 2 ऑफिस आहेत ना. एकामध्ये आपला नरेश माडिक आहे गावाकडचाच भाऊ, आणि दुसऱ्यामध्ये आपले चंद्रकांत सावंत भाऊ जे आहेत ते. असे तिघंजण आपल्या हॅपी होममध्ये आहेत कामाला. आणि आपला महेश राणे येतो, त्याचं काय अमर ग्रुप आहे ना, असे आहेत. तर सगळ्यात जुन्या असणाऱ्यांपैकी आपल्या 4-5 जणांमध्ये भाऊजी आणि आपली विलासदादा आहेत. तर करा कॉन्टॅक्ट दादाशी, ठीक आहे. आता मी स्टेशनला येऊन पोचला, पण आता ईस्टला परत बाकीच्या इकडे जायला मिळणार नाही मला, पुढे जायला उशीर होईल. त्यामुळे मी आता ट्रेन पकडून ठाण्याला जातो. नाट्यनगरी डोंबिवली गेट नंबर 4. ही आपली नेहमीची जागा, इथं उभं राहायचं आणि ट्रेनची वाट बघायची. ठाण्याला पोचलेला, आता चाललेला नाटकाला. 6चा टाईम आहे, 5:15 वाजले. हा बघा राजा पुढं चालतोय. मंडळी, आम्ही ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडागृहामध्ये, म्हणजे आपला क्रिकेटच्या मैदानात आलेला आहे. बघा समोरचा नजारा किती भारी आहे. पहिल्यांदा मी अशा स्टेडियमला बघतोय, वानखेडेसारख्या स्टेडियमला. राजा पुढे गेला बघा. चला अजून उंचावरनं बघूया. आमच्या नाटकाच्या यायला टाईम आहे, 6 वाजता आहे. तोपर्यंत पहिल्यांदा एवढा स्टेडियम बघायला मिळतो, ते चान्स कशाला सोडा. चला पुढे धावत जाऊया. चला डायरेक्ट गॅलरीतनं व्ह्यू तुम्हाला दाखवतो. गॅलरी का बाल्कनी काय बोलतात तो. वा आई शपथ, आयला इंटरनॅशनल स्टेडियमचा फिलिंग पहिल्यांदा बघतोय मी अशी मॅच. वा 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 वा, हा भारी रे. आम्ही असं उगाच म्हणतो टी व्हीवर बघायला बरा, जवळनं बघायला मिळतो. लाईव्ह लांबणं असलं तरी लाईव्ह तर लाईव्ह आहे रे, एक नंबर. ते सुनता हां चला मंडळी, आमचा टाईम झाला त्यामुळे आम्ही आता निघतो. जरा 10-15 मिनटं बसलेलं मजा आली. आता पुढच्या टायमाला कधी असेल ना मॅच, तर येऊन पुरी बघीन. बघा मग अशी वर होता, ते खाली आलेले एकदम जवळनं, म्हटलं तुम्हाला दाखवूया. हो, त्याला मैदानाच्या बाहेर आलेला. आता रस्त्याच्या पलीकडे आपला तालमीचं ठिकाण आहे. आज हॉलवर नाही आहे, नेहमीच्या हॉलवर. आज त्यांचा लाईट्स वगैरे सर्व नाटकाचं साहित्य असतं तिथे. त्या गोडाऊनमध्ये आज फक्त वाचन घेणार आहेत, कारण सगळे नाही येणार आहेत. चला बघा, ठाणे महानगरपालिका दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, इथं आम्ही आतमध्ये गेलो होता. तुम्हाला आता मॅच दाखवली ना. ओके, हा बघा लाईट.